नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवान् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवान् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवान् नमस्ते। पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे, स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं, देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। एवं प्रसन्नमनसो भगवद्भक्तियोगता, भगवत्तत्त्वज्ञानं मुक्तसङ्गस्य जायते। वासुदेव परं ज्ञानं वासुदेव परं तपः, वासुदेव परो धर्मो वासुदेव परा गतिः। कस्तूरीतिलकं ललाटपटले, वक्षस्थले कौस्तुभं, नासाग्रे वरमौक्तिकं करतले, वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं, सुललितं कण्ठे च मुक्तावली। गोपस्त्रीपरिवेष्टितो विजयते, गोपाल चूडामणि। अस्ति स्वस्थतरुणिकरालकल्पद्वसुमालुतं, वस्तु प्रस्तुतवेणुनादलहरी निर्वाण निर्व्याकुलम्। स्त्रस्तनिभिन्दिनीं विलसत गोपीसहस्रावृतम्, हस्तन्यास्ततमस्तापवर्ग अखिलोद्धारं किशोराकृतिम्। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। ओम जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतस्य तेषविघ्नस्वराट्, तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूर्या, तेजो आदिमृतां यथा विनिमयो यत्र यत्र सर्वोऽन्तरिक्षाम् नाम्ना स्वेन सदा निरक्तकुहकं, सत्यं परं धीमहि। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो
भगवते वासुदेवाय। संकर्षणं सर्वश्रेष्ठं सर्वज्ञं सत् सर्वमित्रयो। संकर्षणं सर्वश्रेष्ठं सर्वज्ञं सर्वमित्रषु सुकपोलसुनेत्रं त्वं वन्दे सुदर्शनप्रियं त्वं वन्दे सुदर्शनप्रियम्। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। वासुदेवं विश्वनाथं वेणुवादनतत्परं वासुदेवं विश्वनाथं वेणुवादनतत्परं वृन्दावनविहारिणं वृन्दावनविहारिणं त्वं वन्दे वसुदेवनं त्वं वन्दे वसुदेवाचं। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। प्रद्युम्नं प्राणिपातं पवित्रं च प्रमोदनं प्रद्युम्न प्राणिपात च पवित्रं च प्रमोदनं प्रसन्नवक्त्रं पूर्वेच्छां त्वं वन्दे पूर्णमोदनं त्वं वन्दे पूर्णमोदनम्। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। अनिरुद्धम् अरण्येयम् अमृतस्य प्रदायकम् अरण्यम् अनिरुद्धम् अरण्येयम् अमृतस्य प्रदायकम् अनन्तं रूपभूतस्य अनन्तरूपभूतस्य त्वं वन्दे आनन्दघनं त्वं वन्दे आनन्दघनम्। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। पुरुषोत्तमं परमहंसं प्रकाशं शुद्धरूपकं प्रधानम् ईश आत्मानं च प्रधान ईश आत्मानं च तं वन्दे पाण्डवप्रियम् तं वन्दे पाण्डवप्रियम्। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। अदोक्षजं च आदिपुरुषम् अचलत्वानुवर्तनम् अनेकरूपं रूपं च अनेकरूपरूपं च तं वन्दे चिन्तयात्मकं त्वं वन्दे अचिन्त्यात्मकम्। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय।
नारसिंहं नरवीरं निधिवनं विहारिणीं नारसिंह नरवीरं निधिवनं विहारिणीं निरंकाश निरंकुश निरंकाश निरंकुश तं वन्दे नन्दनन्दनं तं वन्दे नन्दनन्दनम्। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। राजोवाच कथितोऽंश विस्तारो भवत सोमसूर्यो राज्ञां च अभयं वंशानां चरितं परम अद्भुतं यदोक्ष धर्मशीलस्य नितरां मुनिसत्तं तत्रांश न अवतीर्णस्य विष्णोर्वीर्येण संशयः। राजा म्हणतोय शुकाचार्य महाराजांना, सोम सूर्याच्या वंशाचा विस्तार आतापर्यंत आपण सांगितला। दोन्ही वंशांमध्ये उत्तम उत्पन्न झालेल्या राजांचं विस्मयकारक चरित्र सांगितलं। त्या सोमवंशात म्हणजे चंद्रवंशात अत्यंत धर्मशील जो यदुराजा होता त्याचा वंशविस्तार चरित्र ही सांगितलं। त्याच वंशामध्ये भगवान विष्णूंनी जो अवतार धारण केला भगवान कृष्णाचा, त्याचं सविस्तर चरित्र आम्हाला तुम्ही सांगा। श्राद्धदेव म्हणून गेलेला आहे। शुद्ध हा सूर्यवंशी आहे। त्याच वंशात इला सुद्युम्न, नंतर पुन्हा तो इला झाला, पुन्हा सुद्युम्न झाला। इलेच्या अवस्थेत असताना पती बुधापासून पुरुरवा उत्पन्न झाला आणि तिथे चंद्रवंश सुरू झालेला आहे। पुरुच्या आयु नामक मुलाच्या वंशात नहुष नावाचा राजा झाला। काही काळ त्यांनी इंद्रपद भोगला, परंतु ब्राह्मणांचा अपमान केला म्हणून त्याला शाप प्राप्त झाला, सर्पयोनी प्राप्त झाली। त्या नहुषाचा मुलगा म्हणजे ययाती आहे। देवयानी पत्नी आहे, तिला 4 मुलगे होते, यदु, ध्रुव, अनु आणि पुरु। शुक्राचार्यांच्या शापाने ययातीला वृद्धत्व आलेला आहे। पुरुनी पित्याचं वृद्धत्व घेतलं, पुन्हा ययाती तरुण झाला, विषय लोलूप आहे, शेवटी विषयांचा वीट आलेला आहे।
पुरूला पुन्हा तारुण्य परत देऊन स्वतः वृद्ध झालेला. पुरूच्या पितृभक्तीवर संतुष्ट होऊन ययातींनी त्याला राज्य दिलेलं आहे. पुरूला दुष्यंत झाला. त्याचा पुत्र भरत आहे. भरताचा पुत्र शंतनू आहे. शंतनूचे पुत्र म्हणजे भीष्म, विचित्रवीर्य, धृतराष्ट्र. परंतु कौरव आणि पांडव सैन्यात पराक्रमी होऊन गेले. यदूच्या वंशात उग्रसेन, कंस, देवकी यांचे जन्म आहेतच. त्या ठिकाणी भगवान कृष्णांचा जन्म झाला. हे चरित्र म्हणजे प्रेम, भक्ती, ज्ञान, वैराग्य या रसानी परिपूर्ण आहे. कृष्णाच्या गोकुळातील बाललीला वाचू लागलं, ऐकू लागलं की बाहूंना स्फुरण येतं. संकटकाळी भक्तांच्या कार्यासाठी धावून लागला म्हणजे भक्ती रसाने मन तन्मय होत असत. आपल्या भक्तांना तो उपदेश करू लागतो. त्या माध्यमातून अंतःकरणातील भक्तीची ज्योती प्रज्वलित होते. श्रीकृष्ण भगवंताचा पूर्ण अवतार आहे. सृष्टी व्यवस्थेसाठी भगवंतांनी ब्रह्मदेव, शंकर, वरुण, इंद्र इत्यादींची योजना केलेली आहे. गोकुळातील गोप आणि गोपी हेही देवांची रूप होती. ज्या गायी चरायला नेऊन श्रीकृष्ण जात असे ते सगळं अतर्क लीला प्रगट केल्या. वृंदावनातील झाड त्यांनी बघितली आहेत, लावली आहेत. सर्व ही देव, ऋषी इत्यादिकांची रूप आहेत. ती सगळी प्रत्यक्ष भक्तच परमात्मा, भगवान परमात्मा येथे पूर्णांशाने प्रगट होणारे. त्याच्या सहाय्यासाठी इतर देवही निरनिराळ्या माध्यमातून रूपातनं आलेले. हे सगळं जगाला मोहिनी घातणारी योगमाया हिच्या सहाय्याने हे सगळं त्यांनी केलेलं आहे. संसार आसक्त जीवांना भगवंताचं चरित्र एक औषध आहे. मुमुक्षूंनाही आनंद समाधान देणार आहे. महायुद्ध झालं त्यावेळी ज्यांनी रक्षण केलं त्या पांडवांचा अंश मी एकटाच राहिलो. तेव्हा माझं रक्षण करणारा सुदर्शन चक्राने रक्षण केलेले हाच परमात्मा अंतर्बाह्य आहे. त्याचं सगळं स्वरूप मला ऐकायचंय. राजा परीक्षित हे सांगतोय. भगवान संकर्षणही शेष म्हणून आले, माया ही त्यांची भगिनी म्हणून आली. हे सगळं चरित्र मला ऐकायचंय. त्यांनी गोकुळ आणि मथुरेमध्ये काय कार्य केले हे मला समजून घ्यायचंय. राजा परीक्षित एकाग्र मनाने सगळ्या कथा ऐकतोय.
क्षुधा आणि तृषा संपून गेलेल्या आहेत. सांगण्याचं कारण एवढंच आहे, पूर्वी शमिकांच्या आश्रमात जी स्थिती होती, जीवात्मा हा प्राणमय कोशात होता. आता तो पुढे चालला आहे, त्यामुळे क्षुधा तृप्ती संपली आहे. हरिकथा रूपी अमृत मिळाल्यावर क्षुधा आणि तृप्ती त्याची जीवाला बाधा होत नाही. शुक्राचार्य म्हणताय, सम्यक व्यवस्थिता बुद्धिस्तव राजर्षि उत्तम वासुदेव कथायां ते यज्जाति नैष्ठकं रती. तुझी बुद्धी स्थिर झालेली आहे म्हणून तू हे सगळं विचारू शकतोस, प्रश्न विचारतोयस. एकदा म्हणाले, भूभार झाला पृथ्वीला. भूदेवीला, पृथ्वीला केवळ भूभार हा अधर्मानी होतो, लोकसंख्येने नाही. ब्रह्मदेवांकडे ही पृथ्वी माता गोरूप धारण करून गेलेली आहे. ब्रह्मदेवांना सांगितलं, बाबा असं असं आहे, काहीतरी बघा. तेव्हा त्यांनी सांगितलं, चला म्हणाले, आपण सगळेच महाविष्णू भगवंताकडे जाऊ. म्हणून ते भगवंताकडे महाविष्णू आलेले, महाविष्णूंकडे आले. विष्णू आहेत, शंकर आहेत, सगळे आहेत. समाधी अवस्थेमध्ये त्यांना आदेश प्राप्त झाला. त्यावेळेला त्यांनी त्या भगवंताची स्तुती केलेली आहे. आणि ती स्तुती म्हणजे आज आता आपण ज्याचा विनियोग करतो किंवा म्हणतो ते पुरुष सूक्त आहे. भूभाराची गोष्ट त्यांना सांगितलेली आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना, मी येईन जरुरी. वसुदेव देवकीच्या उदरी मी येईन, देवस्त्री आणि देवांनी यदुकुलात यावं. भगवान शेष हे पण येणार आहे. भगवंताची माया त्यांची भगिनी म्हणून येईल. तेव्हा हे देवकार्यासाठी आपण सर्वच जण जन्म घेण्यास सांगितलं. भूदेवी गेली, काळजी करू नकोस, मी लवकर येतो. भूमाता ही निघून गेली, देव निघून गेले. सर्वांना आनंद वाटला, समाधान वाटलं की साक्षात परमात्मा इथे प्रगट होणार आहे. मथुरा नगरी आहे, शूरसेन राजा आहे. त्याच वंशात वसुदेवाचा जन्म आहे. त्याचा विवाह उग्रसेनाची पुतणी ती देवकी आहे, हिच्या बरोबर झालेला आहे. हा जो आहे कंस चा मित्र वसुदेव आहे. आणि वसुदेवा त्याच्यामुळे त्यांनी हा विवाह करवलेला आहे. यदुकुलात सगळ्यांना देवानी यायला सांगितलेले, शेषालाही सांगितलं.
तू ये. तेव्हा बलराम रूपाने ते आलेले. अशा प्रकाराने होऊन आता हा विवाह तिथे ठरलेला आहे. देवक हा उग्रसेनेचा भाऊ आहे, त्याची ही मुलगी आहे. इथे एक व्यक्त करावंसं वाटतं, इथे स्पष्ट लिहिलेलं नाही, परंतु देवकाची मुलगी असताना हा का करतोय? कारण वसुदेवाचे आधी काही विवाह झालेले आहेत, म्हणून देवकाला द्यायची नाही आहे. ती उग्रसेन राजा आहे म्हणून तो तयार झाला फक्त. अशा पद्धतीने त्यांचा विवाह झालेला आहे. गोरज मुहूर्तावर आहे. गायी घरी येण्याची वेळ त्याला गोरज मुहूर्त म्हणतात, म्हणजे तिन्ही संध्येला आहे. पुष्कळ अंधन वगैरे दिलंय, न मागता दिलेलं आहे. 400 सुवर्ण अलंकार युक्त हत्ती आहे, 15,000 घोडे, अशा प्रकारे 1800 रथ, 200 सालंकृत दासी, भगवान गोपाल कृष्ण. दोनशे सालंकृत दासी, स्वतः देवकीचा बंधू कंस रथ चालवत घरी निघालेला. संध्याकाळची वेळ होती. वसुदेव देवकी रथात बसलेत, कंस पुढे रथ चालवतोय. टाळ आहेत, मृदुंग आहेत, चौघडे आहेत, सगळं निघालीये वरात. आणि तेवढ्यात आकाशवाणी झाली, अरे कंसा, जिचा रथ तू चालवतोयस तिच्या उदरी 8वा गर्भ येईल, तो तुला मारणार आहे. तो तुला मारणार आहे. झालं, कंसाला तेवढं निमित्त एक मिळालं. बर, जीव प्रत्येकाला प्यारा. आता मृत्यू समजतोय, म्हणून तो त्या ठिकाणी त्याला म्हणतोय, तो घाबरला आणि त्यांनी आधीच एकदम म्हणाला, जिच्या उदरी उत्पत्ती होणारे मृत्यूची माझ्या, ते तिलाच मी मारून टाकतो. म्हणून तो रथातनं खाली उतरला.
द्रौपदीचे केस धरले, तलवार उगारलेली आहे आणि त्याच वेळेला ती रडतीये. वसुदेव पराक्रमी आहे, पण विवाह प्रसंगी युद्ध नको म्हणून तो समजुतीने सामंजस्याने जाण्याचा प्रयत्न करतोय. स्त्रीला मारू नाही म्हणाले, तो आता समजुतीने सांगण्याचा प्रयत्न करतोय. स्त्रियांना मारू, स्त्रीला मारू नाही. बर तू पराक्रमी आहेस, तू मोठा पराक्रमी आहे तुझा, आणि स्त्रीला मारून त्याच्यातनं ती तुझी भगिनी आहे, तिला मारून तुझं यश कलंकित का करतोयस तू? राक्षसी वृत्ती आहे. काही वेळेला सलोख्याने भाषण करावं लागतं, समजुतीने जावं घ्यावं लागतं. हा बोध त्या ठिकाणी घ्यायचा आहे. उग्र भाषण करून चालत नाही. प्रयत्नवाद आणि दैववाद काय आहे ते समजायचंय. आत्ता दैव आहे मारण्याचा आहे, युक्तिवाद पुष्कळ आहे. सध्या प्रयत्नही नाही, दैववादही नाही आहे. सगळं मनाचं चाललेलं आहे खेळ. दया कर, वसुदेव सांगतोय, रडतोय, द्रौपदी रडतीये, त्याच्यावरती कसलाही परिणाम नाही. काही काळ गेला, काय झालंय, हा बोलतोय, त्याने हा तलवार उगारलेली आहे, पण याच्या बोलण्याचा प्रभाव असा आहे हे लक्षात घ्यायचंय. म्हणून सत्वगुणी माणसाने आपलं सत्व कधी सोडायचं नसतं. तुम्ही निर्णय करू नका, पण सत्व सोडू नका. त्याचा परिणाम त्याच्यावरती झाला, त्याचा हात जिथल्या तिथेच थांबला, त्यांनी पुढे नेला नाही. आता वसुदेवाला वाटायला लागलं, आता हा काहीतरी येईल खाली, थांबूया म्हणाले. त्यांनी सगळं समजावून सांगितलं. अरे मृत्यू कोणालाही चुकत नाही. मृत्यू बुद्धीर मतम पो यावत बुद्धी बलोदयात यद्दौ संवर्तन्ते नापदा राधो अस्मिन् देहिनाम. बुद्धी बळानी व बळानी मृत्यू चुकवण्याचा प्रयत्न करणं याच्यामध्ये दोष नाही. म्हणजे जे उदाहरणाचा अर्थ आपण औषध उपचार घेतो तो दोष नाहीये. परंतु अनितीने, द्वेषाने, वैराने, अभिमानाने मृत्यू चुकवण्याचा प्रयत्न केला करणं हा फार मोठा दोष आहे. जीवाच्या मागे मृत्यू हा आहेच आहे, तू विचार काळजीच करू नकोस म्हणाला. आता जरी तू हे आकाशवाणी झालीये, मी ऐकलंय, तू ऐकलंयस, मी ऐकलंय देवकीने, पण असं करू नकोस तू आता. तुला एक सांगतो मी. आता त्यांनी एक विचार सांगितला. ज्या अर्थी देवकीच्या 8व्या गर्भापासून तुला मृत्यू आहे, तर देवकीपासून नाही की नाही. मग मी एक काम करतो, देवकीला जे काही अपत्य होत जातील ते मी तुला आणून देतो. काय करायचंय ते तू कर, आम्ही तुला काही विचारत नाही. हा करार झाला दोघांचा.
आणि ते तिथून तो थांबला. वसुदेवावरती कंसाचा विश्वास आहे, सत्यवान आहे, तो करेल म्हणाला, देईल. थांबला आणि तिथून तो म्हणाला ठीक आहे, ठरलं तर. मग त्या ठिकाणी सारथ्याला बोलवलं, रथ पुढे वसुदेवाच्या घरी घेऊन जायला सांगितलं. आणि त्यांनी मात्र तिथे थांबून रथ पाठवला. त्यांना सुटकेचा श्वास सोडला आणि निघाले. कालांतराने त्याला पहिला मुलगा झालेला आहे. कसा आहे बघा, कंस कसा आहे तर सगळे जीव निराळे, कंस निराळा आहे. कंसाला मृत्यू समजला, हे विशेष आहे. त्याला समजलाय मृत्यू. त्यांनी आता बघा गंमत, मृत्यू समजणारा कंसही आहे आणि राजा परीक्षित सुद्धा आहे. पण दोघात अंतर काय आहे? राजा परीक्षित आपल्या उर्वरित क्षण सोनं कसं होईल, कल्याण कशात होईल याचा विचार करतोय. आणि तो मात्र मृत्यू टाळण्याचा विचार करतोय. कंस मृत्यू कसा असतं बघा निसर्गात. अशा प्रकारांनी दिसून येत यादवांचं यश. कीर्तीला धक्का लागता कामा नये, बहिणीलाही एका स्त्रीला मारतो योग्य नाही. जीव कसा येतो, पुनर्जन्म घेतो, कधी चांगली वाईट कर्म करत असतो, त्यानुसार त्याला जन्म येतात जातात. द्रोह कोणाचाही करू नये, स्वार्थासाठी द्रोह करू नये, देहाचा शेवट होणारच आहे. देवकी घाबरली होती. कंस कोण होता? पूर्वजन्मामध्ये रामावतारामध्ये कालनेमी नावाचा दैत्य होता. समुद्र मंथनाच्या वेळेला देव आणि विष्णू यांच्यामध्ये युद्ध झालं, तेव्हा त्या कालनेमीला त्यांनी मारलेले. परंतु शुक्राचार्यांनी त्यांच्या संजीवनी मंत्राने त्याला जिवंत केलं. अशा प्रकाराने तो करून ह्या अवतारामध्ये उग्रसेन आणि पत्नी जी आहे पद्मावती, हिच्या उदरी तो जन्माला आलेला. कालनेमी दैत्य आहे तो रामावतारातला. अशा प्रकाराने या घटना सगळ्या झाल्या. आता एक गोष्ट अशी झाली की त्याच्या पहिलं अपत्य झालं यथावकाश. त्या बाळाला घेऊन झाल्या वसुदेव कंसाकडे आलेला. कंस हा आत्ताच्या भाषेमध्ये फर्स्ट फ्लोर, पण त्यावेळच्या भाषेमध्ये पहिला मजला. ग्राउंड फ्लोर असं म्हणायचा पद्धत नव्हता, तळमजला. त्यामुळे उल्लेख तसे आहेत. पहिल्या मजल्यावरती सारीपाठ खेळत बसलेला कंस होता. गवाक्ष असायच्या, अशा खिडक्या असायच्या.
आणि दारात येताना वसुदेव दिसला. का आलेतात भाऊजी बाबा, असा तो विचार करतोय. तेव्हा त्यांनी त्याला आतमध्ये येऊन दिलं. काय भाऊजी, काय काम आहे, काय आला? नाही म्हणे, तुझा माझा जो करार झाला त्याप्रमाणे देवकीला आत्ताच पुत्र झालेला आहे, तो मी तुला अर्पण करायला आलो. बरोबर. त्यांनी त्या बाळाला पाहिलं. ते बाळ मिश्किलपणे हसलेलं आहे. हसलेलं बाळ बघून त्याच्या मनात आलं, जाऊ देत ना, आकाशवाणीने काय सांगितलंय, 8वा गर्भ, यांनी काय केलंय माझं, जाऊ दे, परत दिलं. कंसाला वसुदेवाला म्हणाला, कंस घेऊन जा बाळाला. बरं, निघाला. आता देवाला काळजी वाटायला लागली, या सत्वगुणाच्या प्रभावाखाली कंस राहिला तर माझं येणं लांबेल. लगेच योजना तयार. नारदांना पाठवलं. नारद आले. नारदांनी विचारलं, काय बाबा, कोण आहे, कोण गेला आता? तो ओळखलं नाही म्हणाले. सगळं माहितीये पण त्यांनी ते सांगावं लागतं. नाही ओळख. मग कोण आहे? म्हणाले, वसुदेव आमचे भाऊजी आहेत, देवकीचे पती. हो का? म्हणाले. मग कशाला आले? हातात काय होतं सगळं माहितीये. म्हणे, अपत्य, आमचा विवाहाच्या वेळेला असा करार झाला, त्यामुळे झालेलं अपत्य द्यायला आले. द्यायला आले म्हणाल्यावर ते म्हणाले, कंसा किती तू बोलायस रे. नारद बोलतायत कंसाला, तू बोलायस. देव लबाडे, तुझ्या लक्षात आलं नाही. 8वा गर्भ सांगितला ना. मग आकडे कसे येतात म्हणाला, 1 2 3 4 5 6 7 8. आता देवांनी जर योजना केली आणि म्हणाले 8लाच पहिला धरला, तर 8वा कोण आला? 8 7 5 4 3 2 1, हा 8वा येणार. हे असलं कसलं लक्ष नको का? तुझं राज्य करतोस ना. झालं. आता लगेच प्रज्वलित झाला, गेला. देवकी म्हणतीये, काय बरं झालं माझा भाऊ, आज भावानी मला सगळं हे करून दिलं, भावामुळे माझं अमुक झालं, त्याला दयाळू आहे भाऊ, वगैरे वगैरे वगैरे. आणि तेवढ्यामध्ये इकडे त्यांनी बघितलं. आता यांना तो सांगतोय, नारदांना कंस, बरं झालं बाबा तुम्ही येऊन सावध केलं. आपल्यासारख्या लोकांनी आमच्याकडे वारंवार यावं, देवांच्या बातम्या द्याव्यात. आता तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही सावध तरी झालो. अर्घ्य, पाद्य, पूजन, मग सगळं द्यायचं असतं. आणि त्याप्रमाणे त्यांनी दिलं, हे घेतलं. नारद निघून गेले आणि कंस हा देवकीकडे आलेला. आत्ता इतक्या वेळ स्तुती केली आणि आता एकदम चित्र बदललं. देवकी, तो मुलाला दे माझ्याकडे. अरे आत्ताच तू पाठवून दिलंस ना. नाही म्हणाले, परत दे. मी सगळ्यांना मारून टाकणार आहे. अरे नको असं करू, माझा पहिलाच मुलगा, तू आत्ताच पाठवून दिलेलंस त्याला परत, मग आता परत काय मारतोस तू? म्हणून पुष्कळ त्यांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, पण काही यश आलं नाही. त्यांनी त्या मुलाला घेतलं हिसकावून आणि मग तो त्यांनी आपल्या ताब्यात आणून त्याला मारून टाकले. ही बातमी मथुरेत कळाली. आता लोक चिडले.
आता सांगावं लागलं शेवटी 3 पर्यंत ग्राउंड मोकळं करा. आलंच. आजच आहे का ते? नाही, त्यावेळेला होतं. मग कंस म्हणाला, हे जर सगळे आपल्या भोवती उभं राहिले तर प्रश्न पडेल. मग पहिलं त्यांनी उचललं आणि वसुदेव देवकीला बंदीखान्यात टाकलं. लगेच विरोध करणार. लगेच दुसरी बाजू, उग्रसेन विरोध करतात, वडील आहेत, विरोध करतात, लगेच त्यांनाही बंदीखान्यात टाकलं. अशा प्रकाराने त्यांनी एक सत्ता आपल्या हातामध्ये घेण्यात घेतली. इकडे मात्र गोकुळामध्ये नंद जो आहे तो मांडलिक आहे कंसाचा. त्यालाही अपत्य नाहीये, बरेच वर्ष झालेली आहे. सगळ्या गोकुळांनी प्रार्थना केली आहे. शांडिल्य हे त्याचे ऋषी गुरु आहेत. गुरु म्हणजे कुलगुरु आहेत. पूर्वी एक भाग असा होता की प्रत्येक घराण्याचे गुरुजी किंवा ती परंपरा, ते गोत्र ठरलेलं असायचं. त्याच्यामुळे त्या गुरुजींकडे या कुटुंबाची सगळी कुंडली असायची. कोण आहे, कुठे आहेत, कसे आहेत, काय घडलं, काय नाही, कसं घडलं, वगैरे वगैरे. हे बर का, आम्हाला आठवण अशी आहे, पूर्वीच्या स्थळ कसे बघायचे. स्थळात एखादं स्थळ समजलं की म्हणायचे त्यांचं कुठल्या घराशी संबंध आहेत बघा, योग्य आहे का अयोग्य आहेत, लोक कोण आहेत. अंधारे पण नव्हतं, गाडी द्या, नेत्याने गाडी दिलीच, किल्ली आलं कोणावर आक्षेप. किल्ली देणार, घेणारा वेगळा, देणारा वेगळा, आक्षेपार्थ बसला आमच्या आपल्या नेत्यावर. पाहावं लागतं. डॉक्टर ठरलेले असायचे, या कुटुंबात मुलगी द्यायची आहे, काही रोगराई या कुटुंबाला आहे का, जेनेटिक असतं. हे आधी चौकशा व्हायच्या. त्या जेवायला बोलवायचं एक एक वेळेला. जेवताना मुलगा कसा जेवतोय ह्याच्यावरती त्यांचं वागणं ठरलेलं असायचं. लक्षात घ्या. आता आवडत चवडत दामाडू, कोणी येत, कसंही बसत, काही खात, काही हात डावे नाहीत, उजवे नाहीत, काही नाही. ही अशी गंमत होते. आमची संस्कृती, आमचा धर्म कसं शिकवण देत होता हे मला सांगायचं आहे. मग लगेच त्यांनी ते हे करून एका अधिकारात केले. मग शांडिल्य ऋषींनी काय केलं, काही नाही, आता म्हणाले सगळे प्रयत्न झालेत ना, आता एक शेवटचा प्रयत्न करायचा. सगळ्या लोकांनी गोकुळातल्या एकादशी व्रत करायचं, नंदाला मुलगा व्हावा म्हणून. आणि त्याप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे. तत्र गत्वा जगन्नाथम देवदेवेश वृषाकपिल. प्रार्थनेत अपार शक्ती असते. नियमित प्रार्थना करणारा हा पापाचरणापासून अलिप्त राहू शकतो. त्याला भक्तिपंथ अवगत होतो. मन बुद्धी चित्त पवित्र वाणीतून होण्याची गरज आहे तिथे आपल्याला. अशा प्रकाराने त्यांनी त्या ठिकाणी सगळ्यांना एकादशी व्रत करायला सांगितलेलं आहे. तिकडे मग काय घडलं तिथे, तर
एका पाठोपाठ एक अपत्य होत गेले. कंसाने आता 6 अपत्य मारले एकूण. 7व्या अपत्याच्या वेळेला मात्र दिसतंय गर्भवती आहे. 6 महिने पूर्ण झालेले. कंस आता मात्र जास्त सावध आहे. आणि अशा वेळेला भगवंतांनी नियोजन केलं. योग मायेला सांगितलं, हा गर्भ काढून घे आणि रोहिणीच्या उदरी स्थापन कर. रोहिणी त्यावेळेला मथुरेतनं नंदाच्या गोकुळामध्ये आलेली आहे, पण ती तिथे स्वतंत्र राहते. नंद हा त्याचा मित्र आहे, तो लक्ष ठेवेल म्हणून ती तिकडे जाऊन राहिली. पती जवळ नसताना गर्भवती एकाएकी एका रात्रीत झाली कशी? काळजी वाटायला लागली नंदाला, यशोदेला आणि पुन्हा रोहिणीला सुद्धा. पण तोपर्यंत आकाशवाणी झाली, हा गर्भ वसुदेवाचाच आहे. तेव्हा तिघांना दिलासा मिळाला. आणि मग त्यांनी त्यावेळेला बघितलं, आणि त्यावेळेला हा 7वा गर्भ तेज वाढलेलं होतं. पण एकाएकी आता कंसाने विचार असा केला की जर कदाचित आपण या ठिकाणी विरोध केला हिला आत्ता मारण्याचा तिचा, तर आणि काहीतरी तो गर्भ इतका तेजस्वी आहे, शेष आलेत ना ते. तर तो म्हणतोय मला भिवूनच तिचा गर्भ चिरून गेला. माकड म्हणे माझीच अशी अवस्था. काय करणार? तो असं समजत नाहीये काय घडतंय ते. तो म्हणतोय मला घाबरून हा गर्भ जिरून गेला जागच्या जागी. आता काय करायचं असा विषय त्यांच्या पुढे आला. कंसाने जरासंघाच्या यांनी मदतीने प्रलंबासूर, बकासूर, चाणूर, तृणावर्त, धेनुकासूर, भौमासूर दैत्यांना हाताशी धरून यादवांचा संहार करायला प्रारंभ केला. तेव्हा कुरु, पांचाल, शाल्व, शैव, कौशल्य इत्यादी यादव इतर देश सोडून जाऊ लागले. काही कंसाबरोबर राहिलेले आहेत. देवकीच्या 7व्या गर्भाचा गर्भपात झाला. हा कंस समजला आणि भगवंतांनी आठवा म्हणून सर्व कलांसह प्रविष्ट झाले. तिचं तेज विलक्षण वाढू लागलेलं आहे. जगताचं मंगल करणारा हा सर्वात्मक आत्मस्वरूप भगवंताचा अंश होता. भौतिक शरीराचा काडीचाही संबंध नव्हता. हे लक्षात ठेवा. भगवंताच्या ह्या अवताराचं वैशिष्ट्य हेच आहे की तिथे कशाशी संबंध नाहीये. कंस आता तिचं तेज पाहू शकत नाही. इतकं विलक्षण तेज होत. तो कारागृह खाली होता, वर त्याचा दरबार होता. आता काहीतरी वाटतं, तो लांबच कंसाचा महाल दाखवतात, कारागृह एका बाजूला म्हणतात. पण कंस जो येत होता तिथे, तो वरून खाली येण्याचा रस्ता आहे तिथे तुरुंगामध्ये.
आणि त्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही होतात ना त्या वृंदावनला, आपण आतमध्ये गेलो, ते आता म्हणे बंद केलंय, यांनी सांगितलं गांधींनी. हो, आपण नाही का तो वरून येताच रस्ता लोखंडाचं सगळं आणि मधला जिना, तो तिथे उभा राहायचा आणि तिला पाहायचा आणि परत फिरायचा. ते रस्ते दिसत होते. आणि आत्ताच उघडलं हेही त्या दोघांनीच सांगितलं. गांधी आत्ताच जाऊन आले तिथे. पण म्हणजे कसं असतं बघा. आणि ते लोक आज इतके वर्ष ते राहिले, पण आपली लोकही विचित्र अशी आहेत ना, ती पाश्चात्य देशात जी वृत्ती आहे जतन करण्याची, ती आपल्याकडे नाहीये. तिला लोखंडी साखळ्यांनी बांधलेले सगळे साखळ्या किंवा ते काय दोर असतात लोखंडाचे, ते सुद्धा लोकांनी तिथे पळवायची सुरुवात केली. म्हणून तो म्हणे काही काळ बंद ठेवला होता. मला मध्ये आता काळात तुम्ही हे सांगितलं तर मला चैन नव्हतं, म्हणून मी बघितलं होतं. सगळं बंद केला होता रस्ता. पण ते काळकोठडी तशी दिसते आज. आणि त्या वेळेला तिथे त्यांनी तो येऊ शकत नव्हता, तिचं तेज पाहू शकत नव्हता. विष्णू आता मात्र प्रगट होणार हे त्याला कळून चुकलं. आता त्यांनी सुईणींची व्यवस्था लावली वेगवेगळी. आत्ताच तिला मारावं असं वाटतंय, पण तिचं तेज पाहून तो दिपून जायचा. तिला मारू शकत नव्हता. भगवंताबद्दल दृढ वैराग्य त्यांनी धरलेलं होतं. तो तिच्या जन्माची वाट पाहू लागला. परंतु एक गोष्ट झाली, भगवत सान्निध्यामुळे दुष्ट विचार मावळले. बर त्याच ठिकाणी एक गोष्ट घडत गेली की उठता बसता खाता पिता जागेपणी चालता बोलता अखंडपणे विष्णू स्मरणच चाललेलं आहे. कंसाचं त्याचा परिणाम काय झाला? सर्वत्र श्रीहरी दिसू लागले. सगळ्यांना सावध राहायला सांगितलं. त्यांनी बंदोबस्त वाढवला. अशा प्रकारांनी झालं. काही दिवस गेले आणि मग श्रावण वद्य अष्टमीला संध्याकाळी कारागृहातल्या वरच्या बाजूला खिडकी होती एक. त्या खिडकीतनं एक दिव्य ज्योत प्रगट झाली. अंतराळामध्ये देव ऋषी सगळे जमा झाले. त्यांनी देवाची स्तुती केलेली आहे. त्या ज्योतींनी त्याच्यामध्ये एक भगवंता स्वरूप प्रगट केलेलं आहे. हे दोघही जण बघतायत. देवकी वसुदेव अंतराळातनं देव देवता पाहतायत. लगेच देवांनी सगळ्यांनी त्या भगवंताची स्तुती केली आहे. सत्यव्रतम सत्यप्रियम त्रिसत्य सत्यस्य त्रियोनी निहितम च सत्ये सत्यस्य सत्यमृत सत्य नेत्रम सत्यात्मकं त्वां शरणं प्रपन्ना. हा सत्यनारायण आहे. चतुर्भुज नारायणातलं रूप आहे. रूप सगळ्या ऋषी सांगताय, हे प्रभो आपण सत्य संकल्प स्वरूप नारायणा. सत्य हे आपल्या प्राप्तीचं श्रेष्ठ साधन आहे. सृष्टीच्या पूर्वी, प्रलयानंतर आणि सृष्टी असताना या त्रिकाळात आपण सत्य आहात. म्हणून ही सृष्टी सत्य असत्य असूनही ती सत्य वाटत असते, हे लक्षात घ्या. अदृश्य असून दृश्यमान जगताचे आपण आधार आहात.
आपण सर्वाचे प्रवर्तक आहात. आपली वाणी मधुर आहे. समदृष्टीचे प्रवर्तक आहात. अशा सत्यरूपी नारायणाला आमचा नमस्कार असो. पुष्कळ स्तुती केली. म्हणून सत्यनारायण करताना बाळकृष्ण कधीही ठेवायचा नसतो. लक्षात ठेवायचं. चतुर्भुज नारायणाचं स्वरूप आहे आणि याची मूळची स्थापना ती नैमिषारण्यात आहे. नैमिषारण्यामध्ये चतुर्भुज नारायणाचंच रूप आहे, बाळकृष्णाचं नाही. तुम्हाला रोज नित्य ठेवायचं नसेल ना देवघरात, ठेवू नका. एक स्वतंत्र करा, त्याच्यावरती पूजा करायची, आवाहन करायचं, विसर्जन करायचं दुसऱ्या दिवशी आणि मूळ जागी परत ठेवून द्यायचं. बाळकृष्णाची पूजा ही सत्यनारायणाची पूजा म्हणून नाही. हो, नाही, शालिग्राम म्हणतच नाहीये मी. विष्णूची मूर्त आहे ती. विष्णूंची मूर्त ठेवायची. शालिग्राम चालू शकतो पण शालिग्राम नाही ठेवायचा. आपण त्याचे असला पाहिजे. बाळकृष्ण असतो तो ठेवतात म्हणून मी याचा खुलासा करतोय की नाही, म्हणूनच म्हटलं ना की सत्यान करायचं असेल तेवढ्या पुरतं ठेवावं आणि पुन्हा ती जागच्या जागी ठेवून द्यावी. किती ठेवणार देव तरी. एक पर्याय सांगितला मी आपला माहिती म्हणून. त्यांनी वर्णन केलं सत्यनारायणाचा हा संसार एक सनातन वृक्ष आहे. प्रकृती हा वृक्षाचा आधार आहे. सुख दुःख ही फळं आहेत. जिथे जीव शिवरूपी दोन्ही पक्षी आहेत त्या सर्वाचा आपण आधार आहात. आपण ज्ञानस्वरूप असून अनेक रूप धारण करता. आपली रूप संत सज्जनांचं सुखमय आहे. या संतांनी आपल्या चरणांचा आश्रय घेतलेला आहे. संसार सागर ते ओलांडून जातात. भक्तांनी मोठ्या कष्टाने तुमचा आश्रय घेतलेला आहे. त्यांच्यावर आपण अनुग्रह करता. त्यांना तुमचं निश्चिम प्रेम मिळतं. जो आपल्या मंगल नामाचं श्रवण रूपाचं ध्यान करतो त्याला पुन्हा कधी जन्माला यावं लागत नाही. ऋषी मंडळी देवाला सांगतायत म्हणजे हा अनुभवाचा विषय सांगतायत. हे प्रभो, आपण अनन्य असून जन्म घेत आहात. ही एकांत आपली लीला आहे. तेव्हा आपण प्रगट व्हावं, जगताचं रक्षण करावं. अशा प्रकाराने सर्व देवांनी त्याची पूजा केलेली आहे व स्तुती केलेली आहे. आता वसुदेव देवकींनी ते बघितलं. चतुर्भुज नारायणाचं रूप त्यांनी पाहिलं. शंख चक्र गदा पद्म हातात आहेत. वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह, श्यामलवर्ण पितांबर झळकतोय. रत्न जडित किरीट आहे, कुंडल आहे, तेज पसरलेले आहे. दाट कुरळे केस आहे, कमरपट्टा आहे. दंडावरती बाजूबंद आहेत, कंकण आहे. वसुदेव म्हणतोय, वदती असो भगवान साक्षात पुरुष प्रकृते परा, केवलानुभवनंद स्वरूप सर्व बुद्धिदृक. आपण प्रकृतीच्या पलीकडे आहात. साक्षात पुरुषोत्तम आहात हे मी जाणलं. हा अनुभव कसा आहे? केवल स्वरूप अनुभव गम्य आहे. आपण आनंद स्वरूपात, आपण सर्व बुद्धीचे साक्षीदार आहात. आपण त्या जगाची निर्मिती करता. आपण सर्व काही आहात. आपण सर्व अंतर्यामी
आत्मस्वरूपात, तरी आपण स्वतः सर्व क्रिया करून विकारापासून अलिप्त राहू. जगाची उत्पत्ती स्थिती लय घडवीत असता आपण रक्षण करते आहात. माझे उदरी येत आहे, मला आनंद आहे. पण हे देवा कौश दुष्ट आहे रे, मला काय करावं हे कळत नाही. देवाचले तो वंदन करतोय. देवकीच्या डोळ्यातनं सुधारा होत आहे. त्यांनी वर्णन एकाच श्लोकातच केलं. रूपम सत्यम तत् प्रादुर व्यक्त माध्यम ब्रह्म ज्योतिर्निर्गुणम निर्विकारम सत्ता मात्रम निर्विशेष निरम सत्वम साक्षात विष्णु अध्यात्म दीपहा. हे प्रभो, वेदांनाही ज्या रूपाला अनन्य आणि सर्वाचं कारण संबोधलं ते ब्रह्म ज्योती स्वरूप असून समस्त गुण आणि विकार रहित आहे. ते अनिर्वचनीय आहे, निष्क्रिय आहे, विशुद्ध आहे. ते सत्ता रूपात आहे. ते बुद्धी इत्यादीचा प्रकाशक आहे. आपण विष्णू आहात. आपण सहज लीलेने हे विश्व निर्माण करता. मृत्यू सुद्धा तुम्हाला घाबरू नये. आपण खरोखर भक्तांचे रक्षण करणारे आहात. तरी आपण हे चतुर्भुज दिव्य रूप, मी हे तुला सांगते, अरे फक्त हे जे आहे रूप न, हे रूप जे आहे ना, ते फक्त ध्यानासाठी योग्य आहे. हे तू प्रगट होऊ नकोस, असा तू येऊ नकोस. ही देवकी देवाला सांगतेय की तू येऊ नकोस असा. ही ध्यानाची गोष्ट आहे. आपण भौतिक शरीरात राहणाऱ्या माणसासमोर अशा प्रकाराने आपण प्रगट होऊ नका. आपला जन्म माझ्या उदरी झाला ही गोष्ट पापी कंसाला कळून देऊ नका. कंस अतिशय दुष्ट आहे हो. हे रूप तिने पाहिलं. भगवान म्हणाले, स्वयंभू मनुच्या वेळेलाच म्हणाले, मी तुम्हाला वर दिलेला होता. कृष्णी आणि सुतपा हे दोघं आपण होतात. त्यावेळेला तप केलं आणि म्हणाला, देवा माझ्या उदरी जन्माला या. ब्रह्मदेवाची संतानाची आज्ञा होती. उग्र तप केलं, इंद्रिय निग्रह केलेला आहे आणि म्हणून म्हणाले, मी 3 वेळेला असं बोलल्यामुळे मी त्यावेळेला ते स्वीकारलं आणि 3 वेळेला तुझ्या उदरी येतोय, आलेलं आहे. आणि तुम्ही सांगितला तुझ्यासारखाच मुलगा आम्हाला होता. हे मी साक्षात ब्रह्मरूप असल्यामुळे माझ्यासारखा मुलगा जर म्हटलं तर मलाच यायला पाहिजे. ब्रह्माशिवाय दुसरं अस्तित्वच विश्वात नाहीये. म्हणून मला तुमच्या उदरी यावं लागलेलं आहे. तेव्हा त्यावेळेला कृष्णी आणि सुतपा तुम्ही होतात. मुलगा मी कृष्णगर्भ म्हणून जन्माला. पुढच्या अवतारामध्ये म्हणाले, अदिती आणि कश्यप तुम्ही दोघं होतात. वामन म्हणून आलो. आणि आता वसुदेव देवकी तुम्ही हेच दोघं जण आहात. त्यामुळे मी या ठिकाणी तुमच्या उदरी प्रगट होतोय. माझं रूप फक्त तुम्हाला आता मी दाखवलंय.
पूर्वीच स्मरण करून देतोय, माझ्या मनुष्य शरीराचा मनुष्य हा शरीरावरून अवतार ओळखू शकणार नाही. आता एकच सांगतो, माझ्याविषयी पुत्रभाव आणि ब्रह्मभाव हे दोन्ही ठेवा. ठेवताना त्या दोन्ही भावात राहा, तुम्हाला परमपद प्राप्त होईल. सूचना केली लगेच. ठीक आहे, जायचं या रूपात नको ना, मी येत नाही, थोड्या वेळेने येतो. आणि त्या वेळेला आलो मी की मला त्या ठिकाणी तू इथे टोपलीची व्यवस्था आहे, त्याच्यात दुर्डीत दुपट आहे, तू त्याच्यामध्ये मला ठेवून तू यमुना पार करून गोकुळामध्ये जा आणि त्या गोकुळामध्ये राहून नंदाच्या वाड्यामध्ये यशोदे झोपले तिथे त्या बालकाला ठेव, तिथे बालक असेल त्याला तू घेऊन ये. भगवंतानी नियोजन सांगितलेलं आहे सगळं. जगन्नियंता परमात्मा आहे, काय करायचं? अशा स्वरूपाचं हे सगळं सांगितलंय त्यांनी तिथे. बंधन हे केवळ मनुष्याला असतं. साक्षात परमात्मा आल्यानंतर बंधन सगळीच निघून जातात. लक्षात घ्यायचंय, बंधनही निघून जातात सगळी. तस कृष्ण पक्ष आहे, श्रावण महिना आहे, अष्टमी तिथी आहे, मध्यवर्ती तिथी आहे, 7 तिथी झाल्या आहेत, 7 तिथी राहिलेल्या आहेत. मध्य तिथी जन्म आहे भगवंताचा. मध्यरात्री का घेतला, पुन्हा अवतरण झाले तर चंद्रवंशातला जन्म आहे. चंद्राची मुख्य पत्नी निशा आहे, तिच्या निशेच्या संधित काळात परमेश्वराचा प्रकाश आहे. जगात अनेक वस्तू आहेत, त्या सर्व वस्तू पाहू शकत नाही. तसं परमात्मा सर्व वस्तूत आहे, पण आपल्या इंद्रिया डोळ्यांना इतकी शक्ती नाहीये की आपण तिला ओळखू शकू. भक्ती प्रेमयुक्त ज्ञानाने भक्त त्याला फक्त ओळखू शकतात. साधारण डोळे जड असतात, पण भक्ती प्रेमाचे डोळे ज्ञानयुक्त आणि चैतन्ययुक्त असतात. भगवंताच्या समयी अंतर्बाह्य नवचैतन्य वातावरण होतं. भगवंताला सगळे जण अर्पण करण्यास सिद्ध आहेत. देवकी सूक्ष्म बुद्धी आहे, वसुदेव विशुद्ध अंतःकरणाचा आहे. त्यांचा संयोग होतो, त्याच वेळेला भगवंत प्रगट होतो. शुद्ध बुद्धी आणि अंतःकरणाचा संयोग होतो. तिथे संकल्प क्रिया असतात. जीव तप ध्यान समाधी साधनात नाहीये. जे झोपले आहेत ते स्वतःच परमात्मा झाले. आश्चर्य आहे, त्याच्या स्वागताला कोणी नाही. जगन्नियंता परमात्मा, पण त्याच्या स्वागताला कोणी नाही आहे. त्याला कोणी बोलवत नाहीये, बघत नाहीये. भगवंत म्हणतोय, लोक मला सोडतायत, मायाला मात्र घेऊन जातात. हे चरित्र वेगळं आहे. म्हणून भगवंताचा जन्म हा 3 वेळेला केला जातो. कारागृहातला जन्म, यशोदेच्या उदरी मध्यरात्री जन्म, आणि पहाटेच्या वेळेला यशोदा मैयाकडे कळालं असताना जन्म. अशा प्रकाराने तिथे झालं. आणि भगवंताला घेऊन त्या ठिकाणी परमात्मा रात्री 12ला प्रगट झालेला आहे.
सगळेच जण आलेले आहेत, पाहतायत ते. आणि एकदम मग देवकी रडायला लागली. आता बाळाचं माझं दर्शन कधी होईल कोणास ठाऊक. डोळे भरून त्या बाळाला तिने पाहिलं. वसुदेवानी पाहिलं. देवाने सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्या बाळाला उचललं, टोपलीमध्ये घेतलं, दुपट्याने पांघरलेला आहे. भगवंताला बंधन कसलंच नाहीये. फक्त बंधन एकाच आहे, ते म्हणजे भक्ताचं बंधन आहे. भक्ताच्या भक्तीचं बंधन भगवंताला असतं. आत्ता भगवंताला त्यांनी हातात धरलं. निघाला, साखळ्या तुटून गेल्या, 7 दरवाजे ओलांडले, बाहेर निघाला. रात्र झाली होती, किर रात्र होती. मध्येच काजवे चमकत होते, पाऊस पडत होता. भगवंताला पाऊस लागू नये म्हणून लगेच त्या ठिकाणी पंचपाण्याचा नाग प्रगट झाला. त्यांनी त्याला पावसाच्या छत्रीसारखं त्यांनी पाण्याखाली भगवंताला धरले. वसुदेवाला माहितीच नाही. तो यमुनेच्या इथे थोडंच पाणी वाटलं म्हणून जायला लागला. जात असताना पाणी चढायला लागलं. त्यांनी हळूहळू टोपली वर केली. बघता बघता त्यांनी टोपली डोक्यावरती घेतली. आता पाणी वर यायला लागलं, नाका तोंडात जाईल या दृष्टीने देवानी लगेच आपलं त्या ठिकाणी म्हणाला, ही यमुना मला जाऊन द्यायची नाही म्हणून उजवा पायाचा पाय त्यांनी पाण्यामध्ये नेला. यमुनेनी पादस्पर्श पाण्याला केल्याबरोबर पाणी उतरायला लागलं. किनाऱ्यावरती आलेला आहे. किनाऱ्यावरून गोकुळ जवळ आहे. आत्ताच जे आहे गोकुळ ते मथुरेपासून 45 किलोमीटरवर आहे. तो रोडवे आहे. हिथून किनाऱ्यावरून तो जायला लागलेला आहे. निघाला. झप झप पावलं टाकत निघतोय. रातकिड्यांचा आवाज होतोय, बेडकांचा आवाज होतोय. खिरत हात आहे. सगळे निवांत आहेत. गोकुळ शांत झोपलेलं आहे. आणि त्या वेळेला एक घटना झाली. निघाले. गोकुळामध्ये आल्याबरोबर कंसा नंदाच्या वाड्याजवळ आलेला आहे. नंदाच्या वाड्याजवळ आल्याबरोबर दार उघडली गेली. यशोदेची खोलीचंही दार उघडलं गेलं. आत गेलेला. देवानी सांगितल्याप्रमाणे बरोबर आणलेल्या बाळाला त्यांनी तिच्या इथे ठेवलं. तिच्या इथे एक बाळ होतं, ते घेतलं आणि त्या टोपलीत ठेवलं. त्या बाळाकडे त्यांनी दीर्घ नजरेने पाहिलं. डोळ्यात अश्रुधारा वाहतायत. भगवंता परत कधी रे भेट होईल. भेटी लागी जेव्हा लागलीसे आस. उपर्णाने डोळे पुसले. पुढे आला. दार ओढून घेतलं. झप झप पावलं टाकत तो पुन्हा कारागृहाकडे आला. कारागृहात आल्याबरोबर सगळ्या साखळदंड दोरखंड सगळं जिथल्या तिथे झालं. आणि त्या बाळाला देवकीच्या हातामध्ये दिलं. देवकीच्या हातात आल्याबरोबर ते बाळ रडायला लागलं. बाळ रडायला लागल्याबरोबर तिथे लगेच त्या ठिकाणी
सगळ्यांना कळालं देवकी प्रसूत झाली. सुईणी धावल्या, सेवक धावले, कंसाला निरोप गेला. कंस धावतच आलेला आणि पाहताय तो आश्चर्य म्हणजे ते बाळ म्हणजे मुलगी होती. देवकी सांगते, बाबा तुझ्या मुलाला दी, मी मुलगी आहे, मारू नकोच, तिला तरी ठेव. नाही, त्याने ऐकलं नाही. दे म्हणाले हातात माझ्या. हातात त्यांनी घेतलं, गरगर फिरवलं तर हातात निसटली आणि वर एकदम अंध. आकाशवाणी झाली, अरे कंसा, तुला मारणारा मुलगा केव्हा जन्माला आलेला आहे. हे पाहिलं, ऐकल्या बरोबर तो म्हणाला, आता काय करावं, देवही खोटं बोलायला लागलेलं दिसत आहेत. वसुदेव देवकीला मी आकाशवाणीच्या ह्याच्यावरून तुम्हाला त्रास दिला, सोडून दिलं त्यांना. ते दोघं आपले घरी निघाले. उग्रसेनाला त्यांनी आपल्या बंदीखान्यातच ठेवलेलं आहे. सकाळची वेळ झाली, कोणाला काहीही कळलं नाही. यशोदेच्या शेजारी एक बालक बघितलं, कशी मुलं आली, कोण कधी मुलगा झाला, काय काही, आणि जाणून घेण्याची बुद्धी सुद्धा झाली नाही. मानसिक दीक्षा तिला झालेली आहे. देवकीने ग्रहण केली होती आणि तीच यशोदेने ग्रहण केली. अशा प्रकाराने सगळ्यांना कळालं आणि गोकुळामध्ये एकच धांदल उडालेली आहे. पूजा करून घ्या, पूजा करून उघडा. सगळेच जण बघायला आलेले. गोकुळात आनंद उत्सव सुरू झाला. वसुदेवानी नंदानी गोप्रदान केलं. वसुदेवानी तिकडे 10,000 गायींचं दान करण्याचा संकल्प केलेला. आनंदा प्रसंगी ज्याचे हात मोकळे नसतात तेव्हा ओळखायचं त्याला आनंद झालेला नाही. म्हणून आपल्याकडे प्रघात आहे. कधी कसं कुठे जायचं असतं. देवाकडे, संतांकडे, नववर वधू बालकांना रिक्त हस्ताने पाहू नये, हा आमचा धर्मसंकेत आहे. रोहिणी त्यावेळेला उपस्थित नव्हती. का नव्हती? तर पती तिथे नसेल तर त्या ठिकाणी जायचं नसतं. समारंभात तिने सहभाग घेतला नाही. व्यास महर्षी धर्मशास्त्राला अनुसरून लोक व्यवहारही कसा होता हे सांगताय, ते लक्षात घ्या. साधी गोष्ट नाहीये ही. हे त्यांनी केलेलं आहे. शृंगार नाही, उत्सवात सहभागी नाही. लक्ष्मी देवीने गोकुळात सगळं ऐश्वर्य जणू काही तिथे आणून पोचत केलं होतं. अशा प्रकारांनी हे सगळं दिसून येतं. आणि मग तिथे सगळ्या जणी आलेल्या आहेत, जमा झालेल्या आहेत. सगळ्यांनी त्या ठिकाणी यशोदेच्या ओट्या भरल्या, बाळाला मुखावलोकन केलं, बाळाचं पाहिलं, बाळाला जवळ घेतलं आणि आता त्याला पाळण्यामध्ये ठेवलेलं आहे. सांगतायत ते तिथे, जो 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 रे श्री कृष्ण नंदाच्या नंदना, बाळा जो जो रे, जो 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 रे श्री कृष्ण नंदाच्या नंदना, बाळा जो जो रे.
बाळा तुझ्यासाठी मी गाणे गातो बहु प्रेमे, ऐकून एक मने श्रद्धेने कर्माने नेहाने, जो 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 रे, जो 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 रे. श्री कृष्ण नंदाच्या नंदना, बाळा जो जो रे. कंस दुष्ट मोठा आणि खोटा, सन्मार्गीचा काटा, भरला बहुताट, त्या नष्टा करी लवकर उपराटा, बाळा जो जो रे, जो 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 रे. श्री कृष्ण नंदाच्या नंदना, बाळा जो जो रे. गोकुळी अवतरले निधान, परब्रह्म ते जाण, योगी यांच्या राणा. निज ध्यासा घालितो लोटांगण, बाळा जो जो रे, जो 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 रे. श्री कृष्ण नंदाच्या नंदना, बाळा जो जो रे, जो जो रे. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण मंदागरी, बाळकृष्ण मंदागरी, आनंदल्या नर नारी, आनंदल्या नर नारी, आनंदल्या नर नारी, आनंदल्या नर नारी. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे. गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. तुका म्हणे छंदे येणे वेधिले गोविंदे, तुका म्हणे छंदे येणे मोहिले गोविंदे. गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. गवळण सांगे गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. एक धावी एकी पुढे, वाटी ताटी सुंठ वडे, वाटी ताटी सुंठ वडे, वाटी ताटी सुंठ वडे. गवळण सांगे गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. वाण भरून या ताटे, यशोदेच्या तागरी दाटी,
यशोदेच्या घरी दाटे, यशोदेच्या घरी दाटे. गवळण सांगे गवळणीला, गवळण सांगे गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. सुईणींची गलबल झाली, दासी जनी हेल घाली, दासी जनी हेल घाली, दासी जनी हेल घाली. गवळण सांगे गवळणीला, गवळण सांगे गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय.